का दिवस मावळना जेव्हा मावळाचे तेव्हाच मावळते माय काळ गेलाय वेळ खूप आहे बोल ना ओम शिवा तुकाराम जंगल ओम शिवा तुकाराम जंगलवा बेंडखेकर तर्फे 21 रुपयाची भेट आहे आलेल्या भेटीबद्दल भजनीमंडळाच्या वतीने मनापासून आभारी आहे धन्यवाद 25 वर्षाचा हा अनुभव आहे या गावचा 25 वर्षामध्ये आजपर्यंत या गावाला कोणी कलंक लावला नाही आणि आपण दोघं येऊन आज जर या गावाला कलंक लावत असाल तर आपल्या दोघा एवढं या गावामध्ये मूर्त कोणी ठरल्या जाणार नाही ठरवल्या जाणार आपल्या दोघांवर अवलंबून आहे आपल्याला मूर्ख म्हणून घ्यायचं आहे काय चांगलं म्हणून घ्यायचंय अरे शब्दच काढू दे ना तोंडातून म्हणजे काय कधी भजन केलंय की नाही आम्ही अहो माझं आयुष्य जेवढं जन्मल तेव्हापासून आहे तेवढा तुमचा भजनाचा प्रवास आहे असंच भजन केलं काय म्हणालो मला त्या वाटेला जायचं नाही त्या वाटेपासून मी फार दूर राहिलो आधीच मला माहित आहे आणि प्रथमतः गावकऱ्याकडून सूचना आली बाहेर जे काही होईल ते मेनके शिव मध्ये आणायचं नाही आणि म्हणून मी थोडं संयमीनं शांततेनं भजन माझं चालू आहे आणि मी शांत असताना जर तुम्ही मला डवचत असाल माझं रुद्ररूप तुम्ही अजून बघल्याच नाही आणि मी रुद्ररूप तुम्हाला दाखवणार नाही तुमच्यापाशी मी संयमीनं शांततेनं अतिशय चाणाक्ष भजने आहे म्हणून सुटसुटीत विषयाला धरून प्रमाणाला धरून मी एकही दृष्टांत आतापर्यंत सांगलो नाही या भजनात अजून काही सांगलो नाही ज्यावेळेस तुमचा दृष्टांत आलाय कुंभाराचा तुम्ही कुंभार म्हणल्यानं तुम्हाला राग येणं झाला मी कुंभार म्हणलं की तुम्हाला बऱ्या मिरच्या लागायला नाही तुम्ही कुंभार म्हणाव दृष्टांत तुम्ही कुंभाराचा सांगाव मग त्याच्यावर जर आमच्या मनाला काही खटकत असेल किंवा एखादी त्याच्यावर शंका असेल आमची आम्ही बोलल्यावर तुम्हाला काय लागाव असं गडबड करू नका ही असली गडबडी काय कामाची नाही पहिल्या पाड्यामध्ये मी घर म्हणला दुसऱ्या पाड्याला उठलं की लगेच म्हणजे मी आर्टिस्ट करणार त्याला सुद्धा माफी मागायला मुद्द्यावरी अमोल मुद्द्यावरी असो तुमच्या शब्दाच्या बाहेर मी जाणार नाही मी तुमच्या शब्दाला मान देऊनच सगळ्याच्या देखत म्हणला कोणाचं जर अंत करून दुखलं असेल तर एवढा उधार अंत करण्याचा मी भजन्या किती बाल हाट पूर्वीचा बघतो आता बघू द्या भजन किती वाटत होती
बघा माया काय करते, या जीवाचा मळा तयार करते. तुमच्यासारखे अडाणी माझ्यासारखे अडाणी सगळे घेऊन या जीवाचा मळा फुलविते आणि या जीवाला अज्ञान वाचा तयार करून देते. आणि हे अज्ञान वाचा तयार झाल्याच्या नंतर फेरा फिरतो राहटाचा युगानुयुगे म्हणले. या माहेच्या जर एकदा मळ्यात तयार जर झाल्या तुम्हाला मग युगानुयुग सुटका नाही. या युगातून सुटका करण्यासाठीच तो भगवंत आलाय. निर्गुणाचा सगुण झालाय. भक्ताकडनं निज नामाचे संग उघडले. आम्हा काय होऊन आम्हाला उन्नीवता भाषणात चली त्याची. आम्हाला काय होऊन आहे म्हणाले. आमच्या पाठीमाग गंगा आहे, पण त्याच गंगेच्या कडेला आम्ही बाथरूमला बसाल्या आणि आपलं स्वच्छ करायला. आणि त्याच गंगेच्या बाजूला जे दूर गावात त्या गावातले काही सद्भक्त मंडळी चले त्याच गंगेला नमस्कार करायला तर त्याच गंगेचं पाणी आणून मारुतीला टाकायचं. जवळ गंगा झाली की असंच होते. त्याच्यासाठी गंगेच्या फार दूर राहा माणसांना. बळीराम संभाजी अक्कामोड राहणार म्हणजे मेंढकेकर रुपये 21 रुपयाची भेट आहे. आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. व तसेच आदरणीय दत्तभक्त पारायण श्री संत बाळगीर महाराज सेवा मंडळ दरेगाववाडी व श्री संत बाळगीर महाराज सेवा मंडळ वडगुंपा माहुरगड या सेवा मंडळातील सदस्य दत्तभक्त पारायण सोमेश्वर दिगंबररावजी जंगमान टेम्पूचे चालक आणि मालक श्री संत बाळगीर महाराज या सेवा मंडळातील एक सदस्य निष्काम सेवा करणारी व्यक्तिमत्व सोमेश्वररावजी जंगमवाड यांच्याकडून 21 रुपयाची भेट आहे. आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत. तसेच दत्तभक्त पारायण सकाराम मधुकररावजी भुजडे आमचे मित्र ते सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा टेम्पो आहेत. ते सुद्धा टेम्पूचे मालक आहेत. यांच्याकडून सुद्धा 21 रुपयाची भेट आहे. आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. काय गोंधळ चालू आहे या जीवाचा. किती आटा पिठा म्हणावं ह्या जीवाचा. एका ठिकाणी महापूजेवरचं भजन म्हणतात. काही काही भजनेचा अजून काटा मुरला नाही. काही काही काटे पुजून गेले. जे पुजले ते जरा बरे आता आमच्या लाडीवाड मामासारखी वंडे मुरली देवत होते. काही काटे अशा आता
जे काही वाकायलाही तयार नाही तर बोलायलाही तयार नाही. या मी सुरुवातीला सांगून गेलो, सद्गुरूच्या पायी अवघे मी पण सोडून द्या, मी जिरल्यावर सुद्धा रस औषध तुम्ही घ्या. तुमचं मी जिरवा घ्या. प्रत्येक संतानं मीपणा जिरवलाय, मीपणाचा अंत केलाय. जोपर्यंत मी जिरत नाही तोपर्यंत संत होता येत नाही. जोपर्यंत मीपणाचा ठसा तुमच्या जवळ पुसून टाकणार नाही तोपर्यंत संत कळणार नाहीत, देव कळणार नाही, मी कोण हवे कळणार नाही, मी काय करणार हे कळत नाही, माझा धर्म कोणता आहे हे सुद्धा जाणीव राहत नाही जोपर्यंत मी नावाची गोष्ट आहे. आणि ह्या मी लय जणांचं बरं केलं नाही, लय जणांचं वाटोळ केलं. म्हणून तर म्हणलंय सद्गुरु आईसा मोक्षदानी मध्ये बारी कर्मावली मेघ लई डिवके ढोरा असले की त्याला पक्का खुटार होतात की तसं सद्गुरु महाराज काय करतात, बारी कर्मावली मेघ असल्या ढोरायला की नाही मेघकाळच ठोकावली पक्क. कोण्या जे आडरानानं फिरतात, तास धरून चालणार, हाटकून दाट तुडीतात. आपला शेतकरी बघा कसा काटे हाते ताट तुडी लगी हाती लय मारतो, ढोरायला लय मारतो. ढोरा एवढा मार कोणी सहन केला नाही. एक ढोरायनं मार सहन केलाय आणि दुसरी गोष्ट एक दारू पिदाळीच्या बायकाईने सहन केला. म्हणून महाराजांनी सांगितलं, बारी कर्मावरी मेघ गुरु ऐसा मोक्षदानी, सद्गुरु ऐसा देव पाहता नाही त्रिभुवनी. या मायामध्ये भुललेल्या जीवाला चांगल्या सद्गतीचा मेघ मारा. कोण मारते? सद्गुरु महाराज मारतात. तिकडे आपली नाही, तिकडे जायची तयारी. इकडे रिकाम कोरडं बोलून काही जमत नाही. माय हे भजन आहे, हे परमार्थ आहे. इथं खरं निघू लागलं की त्रास होते, अंगावर येऊ लागलं की त्रास होते. मला जर चांगलं मन नाही गेलं बाबा मी फार जीवाचा आटापिटा करतो. आणि मला कोणी चांगलं म्हणते की आता झालं तुम्ही असंच जाता, मला 4 माणसं चांगलं म्हणायचं म्हणून हे सगळा गोंधळ आहे. या मी तूपणामध्ये काहीच पडलं नाही. मी तूपणाची झाली केली बोलवण मध्ये. तेव्हा संत होता येते, तेव्हा साधू होता येते, तेव्हाच हे भक्ती मार्ग कळते. भक्ती मार्ग महाकठीण, जैशी शस्त्रावरची धार दान, या धारेवर चाले ऐसा कोण योगीच नाही. आपण योगी व्हायची पात्रता कुठे दाखवली? योगी व्हायची पात्रता जर आपल्याला दाखवायची असेल तर हे मी तूपणा सोडून, हे गोंधळ सोडून या गोंधळातून अलिप्त व्हावं लागतं. ज्या वेळेस या गोंधळातून आपली अलिप्त होतात त्यावेळेस तुम्हाला मुरलीला काटा म्हणायचं जमते आम्हाला. म्हणून मला काय म्हणतात, माझा गोंधळ घालता कशाला. आणि हे जर गोंधळ आता बंद होईना गेला तुमचा काय होते, तोंड वाचून
शिष्य असावा सुमती तरीच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती नाही तर धूळ माती हाती येईल हाती येईल. सांगणारा शहाणा आहे की कसला आहे बघावं लागते आधी. आणि सांगणारा शहाणा आहे की कसा आहे हे बघण्यासाठी शिष्य असावा सुमती. आणि हे शिष्याला जो जेव्हा कळालं हे शहाणा आहे म्हणून बघ तरीच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती. आणि हे जर नाही कळलं तर नाही तर हाती धूळ माती येईल हाती येईल हाती. जगामध्ये खूप काही शहाणे लोक शहाणपणा मिरवत आहेत, पण तो शहाणपणा मिरवत असताना त्याची शहानिशा करत असताना तो शहानिशा करणारा सुद्धा तेवढाच चांगला असावा लागतो. जैसे धुळीत रत्न पडले परीक्षावंत उडी भले गेले परीक्षेवान धुळीमध्ये रत्न पडलं आणि त्या रत्नाची जर आम्हाला परीक्षा करायचं कळत नसेल तर त्याला परीक्षा करून देणारा कोणतरी शहाणा लागतो. आणि तो भगवंत त्याचीच परीक्षा करण्यासाठी त्याचीच शहानिशा करण्यासाठी आलाय हे आपल्याला विसरून गेले आपण. म्हणून मला काय म्हणतात ते कोण आहे बाबा शहाणा? बसण्याची वाट दाखवणारा दुसरी वाट नाही का त्या शहाण्याकडे? कोण शहाणा भेटलाय कोण सांगली काही सांगणार त्या सुशा खरंच ठरणार हे बी धोंडा हे बी धोंडा एवढ्या पैशाकडे गेलं आणि रासो किंवा गेलं काय करावं किती ज्ञान अमृत वरताव याच्यामध्ये. हे पुढची घागर उडपाटी आहे ते आता कळाले मला. ज्या पाण्याखाली आपण घागर लावली की नाही मामा ते घागर मला आता कळाले की ते उघडे आहे. अंधारात केव्हा दिसते? अंधारात दिसलीच नाही घागर. रात्रभर पाणी गेले आपलं वाया गेलं जे झालं ते गंगेला गेलं. जाऊ द्या चला असो. मला काय म्हणतात कसं खरं वाटतं ते 100% खोटं 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 आणि खोटं खरं होई म्हणायचं. कधी पकडून पडला तुम्हा असला बिनकामाचा गोंधळ घालता कशाला बिनकामाचा गोंधळ घालता कशाला. गोंधळ घातल्यावर त्याच्या भोवतालचे लय मस्त बघता तो मिठू 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 त्याच्या भोवताल कोण आत्माला लागवड मामा. या जीवाला 6 गुण लागले. अज्ञान अबुद्ध वेग
व्यापक निरानंद तृप्त झालेल्या या शेरगुणी लंपट झालेल्या जीवाला सोडवण्यासाठी कोण आले? तो मालक आलाय. दत्त सह्याद्रीचा राणा कृपे तारी भक्त जन अवतवलासी कनकामणी कीर्ती भरली किती प्रमाण द्यावं. असं भजन मी पहिली वेळेस केलं मामा. लाडीवाड मामाला माहित आहे एवढ्या प्रमाणाचं भजन मी आज केलं. काय केलं? कारण हे गाव असणार फार चाणाक्ष आहे. इथं असल नक्कल एका एका शब्दाला खरा शब्द कोणता होय खोटा शब्द कोणता तवाच इथं माप मूल्य आहे. कसं खरं वाटाले मला हे करू कसं खरं वाटत ते 100% खोटं. आता कधीपासून म्हणण्यापेक्षा हिचा पाठच होय असला. कधीपासून पडलाय तुम्हाला असला बिलकामाचा गोंधळ घालता कशाला. बिलकामाचा गोंधळ घालता कशाला. कडवासना बाबा कशाला. अशोक संभाजी अक्कमोड मेंढकेकर तर्फे 51 रुपयाची भेट आहे. आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. मी म्हटलं जसं मी उदाहरण अंतकरणाला माफी मागितली तसं तुम्ही उदाहरण अंतकरणाला माझ्या जे भावना दुखावल्या त्याबद्दल तुम्ही माफी मागावं असं माझं मत होतं. ठीक आहे माझी चूक नाही म्हणून माफी काय म्हणून मागू. तसं माझी चूक नव्हती पण मी तुमचं मान राखावून माफी मागावा. आता लेकराचा जर हट्ट तुमच्यानं पूर्ण होत नसेल. एक लेकरू काय केलं आईला विचारलं. आई आई म्हणला या नळामध्ये पाणी कुठून येते का म्हणला. लेकराचा हट्ट चांगलं पुरवलं तर बरं आहे. नाहीतर हे लेकरू कोण्या दिवशी गंगत नेऊन टाकून पत्ता लागू नये ना म्हणाला. या लेकरांना लेजनाला गंगत टाकले माय. आणि तुम्ही जर हे हाट पुरवणा गेल्या नक्की तुम्हाला हे लेकरू गंगत नेऊन टाकतच टाकते. आई म्हणला काय बाळ्या म्हणली आईनं. काय नाही ग म्हणला या नळामध्ये जे पाणी येते ना ते पाणी कुठून येते का आई सांग बरं मला म्हणला. त्या आईने म्हणली बाळा हे पाणी गंगतलं होय. गंगतून ह्या आपल्या इरीमध्ये आपल्या टाकीमध्ये येते. टाकीतून नळा वाटत आपल्या किचन ओट्यामध्ये येते म्हणली. आई म्हणला नाही नाही मला हे पाणी येतेच कुठून हे बघायचं आहे म्हणला. आईने म्हणली बाळा उद्या रविवार आहे पप्पाला सुट्टी आहे. ते पप्पाला आलं की सांगतो आणि तुला जिथून पाणी येते तिथं नेऊन दाखवायला होतो म्हणली आईने. आला रविवार झाली सुट्टी निघाले लेकरू पप्पा म्हणला. आईने म्हणली बाया तो पप्पा आलाय आणि तू काल म्हणला होतास गंगा बघायचाय पाणी बघायचंय कुठून येते ते आणि पप्पाला घेऊन जाय म्हणली.
पप्पा पप्पा म्हणला, चला म्हणला, मला गंगाचं पाणी बघायचं म्हणलं, आपल्या नळात फुटून येते ती. पप्पा निघाला, लेकरून त्याच्या पप्पाच्या बोटाला धरून निघाले. मस्त पप्पा मोठेपणानं दाखवला, हे बघ बाया म्हणला, हे बघ हे म्हणला पाणी, हे पाणी या पायपा वाट टाकीत जाते, टाकीतून नळामध्ये येते म्हणला आपल्या. असं काय पप्पा म्हणला? असं म्हणल्या म्हणल्या त्या लेकरानं त्या पप्पाचे पाय झाले गंगत फेकून दिलं. गंगत फेकून दिले. पळत 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 आले नळापाशी. म्हणू मिठी 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 बघाले नळा. आई म्हणली, बाळ्या पप्पा कुठं आहे? थांब ये म्हणला जरा, असं पप्पा यायलेत म्हणला. वाट बघली एकदा दोनदा, आणि हे पप्प्या तिथंच बसलाय नळापाशी. पप्प्या नळाकडे का बघायला आज म्हणली आई. आई काय नाही म्हणला, आता तू जिंतून पाणी येते म्हणलीस काय नळा वाटत, तसंच नळा वाटत पप्पा येणार होतं म्हणला, त्याच्यासाठी बघायला म्हणला इथं. आता पप्पा केव्हा येईल नळा वाटत. बाल हट्टोये कोण्या दिवशी कोण तंगडी धरून गगत टाकल काही पत्ता नाही. जरा सांभाळून आपला आपण सांभाळून राहू. म्हणून मला काय म्हणतात, कडू लागते काय बघा, कडू येणार काधी गोड लागते काय खरं बोलल्यावर दारू पिला म्हणा, दारू पिऊन बरं राही ना म्हणा की तुला काय करायचं आहे म्हणते, तू काय पैसे जास्त काय म्हणते मला परमार्थामध्ये सुद्धा तसंच झाले. खरं सांगायला गेले की भरता राग नाक नाही तर नाही नाकाशी राग राहते म्हणतात. तसं म्हणून मला काय म्हणतात, तुम्हाला सांगायला गेलं की भरता येता तुमच्या हाताला पडलंय कसं कसं जळते. कोणाच्या हातात पडले? एक बाई काय केली, एक बाई काय केली, आपल्या नवऱ्याला सांगितलंय, अहो म्हणली मी माझ्या मायला आपल्या इकडे घेऊन आलो म्हणली. आता ही या दोघांना बायको सासू येत आणि लेक म्हणाली मी माझ्या मायला घेऊन आलो म्हणली. आता नवऱ्याचा बायकोच्या पुढे काही इलाज नको ग म्हणला, उगं भांडणं होतील, माझी बी माय बरी नाही, तुझी माय आल्यावर अजून तुझी माय माझी माय भांडून घेते. नाही म्हणली माझी माय काहीच करणार म्हणली. बरं ठीक आहे म्हणला, घेऊन ये म्हणला तुझ्या मायला घेऊन आला. मायला घेऊन आली. मायला घेऊन आल्याच्या नंतर आता ह्या दोघी इनीचं कुठं जमाले, या इनीचं जमला गेलं. मग आता रोज भांडणं रोज भांडणं रोज भांडणं. एके दिवशी त्या बाईला आला राग,
एक तर तुमच्या माईला घरात ठेवा नाहीतर मी निघालो बघा माहेरला. असं म्हणल्याच्या नंतर आता नवऱ्याच बाई गेली म्हणजे नवरा संपला अर्धा. नाही नाही म्हणला तू काय जाऊ नको म्हणला. नया बाईचा मी काहीतरी बंदोबस्त लावतो, बाजूच्या का खोलीत होईना ठेवतो, नसेल तर कुठंतरी काढून देतो. असं म्हणल्याच्या नंतर मग आहे तिने एक युवती काढली. युवती तिने म्हटली अहो म्हणली आपली माय तुमची माय कशी आता म्हातारी झाली, तिला का 14 महिने झाले, तिचं कवा करत बसतो आपण. काय नाही काय करा म्हणली त्या तुमच्या मायला काय करू म्हणली. आता कसंही झालंय म्हणली तुमच्या माईचं, तुमच्या माईचं झालंय म्हणली आणि तुमच्या माईला नेऊन फेकून देत म्हणली तिकडे गंगत, तिकडे गंगत फेकून देत म्हणली. मग आता बायकोच्या मोरी नवऱ्याला बोलताच नाही गेलं तर बायको म्हणल्यावर काय स्त्री हट्ट, स्त्री हट्टाच्या पुढे मालकाला काही जमना गेलं म्हणला तू जसं म्हणशील तसं पण तू जाऊ नको मला सोडून म्हणला. मग युक्ती केली, संध्याकाळचं नियोजन ठरलं. 12 वाजले की बाज नेऊन टाकून द्यायची ती गंगत. झोपल्यावर नेऊन टाकायची होती. मग 11 वाजले वेळ जशी जशी आली तशी वाटच पाहण्यावर आता येईल. काय नाही केली हिला जड व्हायला नाही काय सासू. बघ 12 वाजले जिथं या पोराची बाई झोपली की नाही तिथं त्या पोरानं काय केलंय त्या बायकोची बाई आणून ठेवली. सासूला आणून ठेवले इथं आणि जे माय होती ते सासूच्या जागेवर ठेवले पोरानं. बघ आता तयारी चालू आहे बायकोची. उगा आता झोपच उडाली कवाटाफुकी सासूला पण आली. बघ निघाले अहो म्हणली चला म्हणली घ्या म्हणली बाज. धरले बाज घेतले नेऊन गंगत टाकले. मस्त आलेत घराकडे आले. सकाळच्या पाणी तोंड बिन धुतले, चहा पाणी केला. बाई बसली जात्यावर आता दळण दळायला. दळत काय झाली ते दळण दळी ते सासूबाई गेल्या वळानं, सासूबाई गेल्या वळानं, सासूबाई गेल्या वळानं, सासूबाई गेल्या वळानं. त्याचा दूध काढायचा टाइम झाला त्या बिचाऱ्याचा. ते बकेट घेऊन बसलंय मांडीमध्ये, बकेट झालं, दोन्ही हाताने धारा काढाले. आता तिचा आवाज याला ऐकू आलाय. आता यानं तिच्यापेक्षा दुप्पट आवाज काढून आलाय. दूध देते ढवळी गाय पट्ट्याची बाई घरात हाय, हो पट्ट्याची बाई घरात हाय. गडबडीनं जातं तिथं सोडून दिले ते पांढरं काढून बघली. आता म्हणजे माय म्हणली बापू लोकांचा नाच करायला ना आपला नाच होते. काय म्हणालोय मी माय लोकांच आपण दुसरी आपण आता कोणाचे आण हित चिंतू नको. कोणाचं जर आण हित चिंतत असेल तर स्वतः तुझं आधी आण हित होईल. थुंकता मात्यावरी तो थुंका पडे आपल्यावरी. आनंद गणपतीमध्ये आहे होईल काढून बघा. कोणाच्या तोंडावर ठोकायचं असेल तर ते थुंकताना थोडा तरी थुका त्या फटाला अडकून आपल्या अंगावर पडते. तसं कोणावर थुकण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून महाराज काय म्हणतात कसं करावं ते 100% खोट. कधीपासून तुम्हाला पडलाय आपला तुम्हाला सांगण्याची बंद येता राहा.
हे चालू थोडं पलीकडे आले. तुमच्या हातानं पेटलंय कसं कसं जळते हे आम्ही तर सांगावं जमला दुसऱ्याला. हे कोण सांगाव? ज्याचं आचरण पक्का आहे त्याच सांगावं. ज्याचं आचरण असं कमकुवत असेल त्याला नाही जमणार सांगायला. एखादा माणूस जर तोटा खात असेल आणि दुसऱ्याला माहित असेल तोटा खाऊन बरं नाही खात असेल हे काही कामाचं नव्हतं. हा स्वतः ज्याच्याकडे व्यसन नाही त्यानं म्हणावं व्यसन करणं बरं नव्ह पोरं हो म्हणावं. 1972 किती 1972 साली वारकऱ्याची पंचपदी आम्ही म्हणत गेल्या म्हणा. मी म्हणलो वारकऱ्याची पंचपदी आम्ही जर म्हणत गेला असाल तर पुण्या संतांनी लिहून ठेवलंय की आनंद संप्रदायाचे लोक 1972 साली हे पंचपदी म्हणत गेले. नुसतं तोंडानं बोलल्यानंतर आमच्या जवळ तोंडानं बोलणाऱ्याचा आम्ही लई तोंड. आता काय करावं आचारसंहिता फार मोठी आहे. असं आमच्या जवळ बी जमणार त्याला प्रमाण लागते त्याला पुरावा लागते. पुरावा नसेल तर ते तुमचं बोलणं सुद्धा कुठेतरी फुसकच होईल. फुसकावर काही कामाचं नव्हतं. धर्माचं गोपुरात चौकून मध्ये बघलं तर काहीच नाही. आमच्या इकडे पहिले पद वर गेले नशीब फुटकन जुळीला भगवंताच्या चरणावर जाऊ दे ना. इकडं सारखी म्हणते इकडं लय मजा आहे म्हणते. एखादं फळ बघलं डोळ्यानं खायची इच्छा झाली जिभीला पाणी आलं तोंडाला जावं कसं पायानं तोडावं कसं डोळ्यानं. शेतकऱ्यानं बघलं मार कोण खाला असेल मार खालाय पाठीने. ज्यानं बघलंय त्याला खायचं नव्हतं तरी बघलं बरं बघलं तर बघलं. ज्यानं बघलं नाही त्याला खायची इच्छा झाली. बरं ज्याला खायचं नाही त्याला खायची इच्छा झाली तर झाली. आता त्याला ज्याला जायचंही नाही खायचंही नाही बघायचं नाही त्यानं गेलं चित्त आता पायानं नेलं तर नेलं. या हाताला खायचं बी नाही बघायचं बी नाही काहीच करायचं नाही त्याला जाऊन तोडलं. ते तोडलं बघलं शेतकऱ्यानं. आता ह्या पाठीचा बघण्याचाही संबंध नाही खाण्याचाही नाही जाण्याचाही नाही तोडण्याचाही नाही. फार मार खाल्ला या पाठी. तसं विनाकारण काही गोष्टी झाल्या की दुसरेच लोक मार खातात. हे पाठ उगाच्या उगाच मार खाल्ला. तसं हे अवयव होत हे तत्व होत ज्याला बघता येते त्याच्याकडे ती अधिकार नाही. डोळ्यानं गाय बघली कसायाची प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे ती. कसायाची गाय गेली कबीर ध्यानस्थ बसले होते. डोळ्यानं बघितलंय पण डोळ्याला सांगायचा अधिकार नव्हता. तोंडानं बघलं नाही त्याला सांगायचा अधिकार नाही. कबीरदास महाराजांनी काय म्हणले देखने वाला भडवा बोलता नहीं है और बोलने वाला भडवा देखता नहीं है म्हणलं. बघली डोळ्यानं सांगायचं तोंडानं. ज्याला बघलं त्याला सांगायचं नाही ज्याला सांगायचं आहे त्याला बघलंच नाही. द्या पैशात हाय मारुती दिगंबर वसुदेव 21 रुपयाची भेट व तसेच महाजन गोविंदराव सुदेवाड 21 रुपयाची भेट आहे. आणले भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. अमृत टाकून देऊन मागत हिंडती
पाषाणाची गेली नौका आत लोखंड भरले विवेका सांगड तरुण वीर चलेना जाण सांग सद्गुरु कृपे करू आले सांगड तरुण जाण गळ्यात धोंडा बांधलाय बांधणाऱ्यानं बांधलाय बांधून गेल्यानंतर कळावे धोंडा बांधल्यावर चरणा म्हणायचं त्याच्यासाठी म्हणलो मी हे बी धोंडा आणि ते बांधणारा बी धोंडा म्हणून त्या बांधणाऱ्या धोंड्यापासून बांधून घेणाऱ्या धोंड्यापासून अलिप्त राहा ज्यानं या भवसागर तारून नेण्याचं जे सोपं साधन आहे त्या साधनाला शोधण्याचा प्रयत्न करा भरलेले धोंडे बांधून उडी मारण्यात मजा आहे म्हणून महाराज काय म्हणतात काहीतरी आपलं नशीब फुटकं होय काहीतरी सरी आहे आपल्या मागे म्हणा थोडे दिवस चांगले येतील पुढे जाऊ थोडं संयमानं घेत जाऊ सापडलं ठीक आहे नाही सापडलं एवढ्या समाधान मानू जेवढं आहे ते बरं आहे जेवढं पिकलं तेवढं समाधान काही पाण्यानं गेलं काही वाळून गेलं त्याला काय करा आपलं नशीबच फुटकं होय म्हणून मला काय म्हणतात हे आम्ही तुझा गाव जमना दुसऱ्याला हे आम्ही गाव जमना दुसऱ्याला याच्या पुढचं सांगती ये फेरी माहित आहे की लई जावा फेरी नाही आणि ज्याला हे फेरी नाही लई आभागी होती एकानं करते अशी सातवी फेरी आणि याच्या पुढचं नेऊन सांगते कुठं मधलं घर कोणतं काय तिकडं पलीकड नाही कोणतं 4-5 खोल्याच्या पलीकड मधलं घर वेगळं आहे मधलं घर इथंच आहे असो
त्या फेरीची आपल्याला आवश्यकता पडत नाही. त्या फेरी जर चुकवायची असेल तर ह्या 7 फेऱ्या इथं आपल्याला कराव्या लागतात. आणि त्या 7 फेऱ्या झाल्याच्या नंतर काय करतात, याच्या पुढचं सांगतीने उडवत द्या. हे आम्ही सांगाव जमाना दुसरे आला थंड झाले. हे आम्ही सांगाव जमाना दुसरे आला तोंड वाचून माया नदीचं पाणी लई गार आत बुडाले थोर थोर. हे माया नदीचं पाणी होय फार थंड आहे आणि हे पाणी लई जणाला थंड करते आणि खूप जणांना काही असं थंड केलेलं आहे. आता सगळं थंड झालंय. माया नदीचं पाणी लई गार गार म्हणजे थंड आत बुडाले थोर थोर त्याचा झालाय चक्राचूर. या थंड पाण्यामध्ये जे जे बुडाले त्याचा चक्राचूर होऊन गेला महाराज. पण या चक्राचूर जर होऊन द्यायचं नसेल, जे फुट्टा सोडून गेले दूर त्याचा झालाय चक्राचूर. फुट्याच्या भोवतात जात्याच्या मध्ये फुट्टी हे राहते त्याला काय म्हणतात मांडणी, त्याला फुट्टा म्हणतात. त्या फुट्याच्या भोवतात जेवढी हात तेवढी दाबले तुम्ही फुट्टा उचलवते जातो उचलवर बघा ते तसे तसे धरतात. आणि त्या फुट्ट्याला सोडून जर जे बाजूला पै झाले त्याचं मात्र पीठ झाले त्याचं पीठ झाले त्याचं पीठ झाले ते काय पुन्हा त्या फुट्याजवळ आलं त्याला येताच आलं नाही. असे गुरुजी आमचे पद म्हणायचे. फुट्टा सोडून गेले जे दूर त्याचा झालाय चक्रा. काय रचना शब्द रचना बघा, काय भजन असेल तेव्हाच्या काळात. आज ज्यांच्यामुळे आज भजनाचा इथं येण्याचा जो योग आहे केवळ 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 पांगरगावचे गुरुवारी आदरणीय पूजनीय असे गुरुजी गाडे सर या दरेगावच्या भजनाचं श्रेय प्रथम या पांगरगावच्या महामेरूला जाते. खूप काही त्यांच्या सहवासामधून हा भजनाचा खटाटोप उभारा केला. अहो घर बांधल्यावर काही जेव्हा दिवा लावायचं कळा एवढे अज्ञानी लोक घर नाही भितर नाही काही नाही कुठ नाही संपूर्ण वाद होत तेवढ्या वाऱ्यात दिवा लावलाय म्हणून वाघ वाघ कशाला म्हणतात. पाणी असो पाऊस असो काही असो वाघ हा वाघच असतो. तुमच्या पाण्याला भीत नाही, तुमच्या वाऱ्याला भीत नाही, तुमच्या आगीला भीत नाही, तुमच्या कशालाच भीत नाही. त्याला वाघ बघा की तुम्ही ते युट्यूब वर वाघ त्या पाण्यामध्ये जाते, त्या मगर पाणी प्यायला जाते वाघ आणि खालून मगर धरते. मगर धरून वाघाला मध्ये येते, मधून वाघ त्या मगरीला उरपाट करून बाहेर काढते म्हणालो. वाघ वाघच होईल. वाघाची कोणी बरोबर अशी सातवी पहिल्यांदा मंत्र सांगते तुम्हा हे आम्ही सांगून जमाना दुसऱ्याला हे आम्ही सांगाव जमाना दुसऱ्याला दुसऱ्याला सांगायला जमलं म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे नाही पण वाचून नागोबा
Thank you.